राज्यात सोलापूर सर्वात जास्त उष्ण शहर ठरलेलं आहे आणि शहरात आपण जर बघितलं 38 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। सोलापूर बुधवारी तिसऱ्या क्रमांकाचं देशातील कमाल तापमान या ठिकाणी बघायला मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यानंतर अकोल्यामध्ये 37.8 अंश सेल्सिअस तापमान होतं। राज्यात पहाटेच्या वेळी काहीसा गारठा आहे, मात्र सकाळी 11 नंतर उष्णतेच्या तीव्र झळा सुद्धा जाणवू लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं पुढील 3 ते 4 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काय काळजी नेमकी घ्यायला हवी ते देखील बघतोय। भरपूर पाणी प्यायला हवं, पाणीदार फळं खायला हवी, ताक आणि सरबत प्यायला हवं, ताजे आणि हलके अन्न घ्यावे, सुती मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर करावा, घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा, आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोप घेणं देखील तितकंच आवश्यक आहे। सोलापूरमध्ये 38 अंश सेल्सिअस, अकोल्यामध्ये 37.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद खरं तर सध्या करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये 36, संभाजीनगरमध्ये 36, अहिल्यानगरमध्ये 36, पुण्यामध्ये 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान बघायला मिळत आहे। नागपूरमध्ये मात्र 35, नाशिकमध्ये 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यात उन्हाचा कडाका जाणवतोय आणि यामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा 35 आणि मुंबईमध्ये 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पुढे घेऊयात राज्यातल्या 36 जिल्ह्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा। संतनगरी शेगावमध्ये गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन साजरा होतोय। राज्यातून नाही तर देशभरातून भाविक शेगावमध्ये दाखल झाले। गणगण गणात बोलण्याच्या गजरामध्ये हजारो भाविक जे पायी दिंड्या आणि संतनगरीमध्ये शेगावमध्ये पोहोचले। टाळ मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी दुमदुमली। राज्यातील पहिले कांदा क्लस्टर लिंपणगाव या ठिकाणी उभारण्यात राज्य शासनाने मंजुरी दिली। 8,61 कोटी रुपये खर्चून हे क्लस्टर उभारलं जाणार आहे। श्रीगोंद्यातील 150 शेतकऱ्यांनी आता सोलरच्या माध्यमातून कांदा सुकवणं हे मशीन घेऊन उद्योग सुरू केलाय। महिलांना घरबसल्या उत्पन्न मिळू लागलंय। किल्ले शिवनेरी गडावरती वन कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवरती मधमाशांनी अचानक हल्ला केला। यामध्ये 2 वन विभागाचे कर्मचारी आणि 10 शिवभक्त जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। किल्ले शिवनेरीच्या कडेलोट टोकावरती पाहणी करत असताना मधमाशांनी हल्ला केलाय। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूचा भराव खचलेला आहे। उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला वारंवार वाहनांची धडक बसते, त्यामुळे संरक्षक भिंत ही निकामी झालेली आहे। अपघात एवढे वाढले की मजबूत भिंतही तुटून पडलेली आहे। शेतकऱ्यांचा मावेजा न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश अंबेजोगाई दिवाणी न्यायालयानं दिले। परळी तालुक्यातल्या दादाहरी वडगावमधील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या, मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प देण्यात आलेला होता। कुंभमेळ्यासाठी करोड भक्तांसाठी आता मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहे। असं असताना वाशिमच्या समृद्धी महामार्गातील मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर कुंभमेळ्याच्या गर्दीचं कारण समोर आलंय। स्वच्छतागृह बंद करण्यात आलंय। चंद्रपूरमध्ये भद्रावतीमध्ये खासगी कोळसा खाण व्यवस्थापनानं मनमानी चालवल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। जिल्हा परिषदेचा डांबरी मार्ग या कंपनीने पूर्णतः नष्ट केला आणि तो भाग देखील खाणीमध्ये घेतला। शासकीय मार्ग तोडण्याची हिंमत खासगी कंपनी करू शकते असा सवाल देखील आंदोलकांनी केलाय। यासाठी खाणीच्या जवळच गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। गेल्या 6 वर्षात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाहीये। हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे असं वक्तव्य बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाडांनी केलं। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे असंही ते म्हणाले।
मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील येवई गावच्या हद्दीमध्ये आरके लॉजिस्टिक्स गोदाम संकुलात पहाटे 4 वाजताच्या सुमारास आग लागली. या भीषण आगीमध्ये 3 कंपन्यांची गोदामं जळून खाक झाल्या. भिवंडी अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळालं. यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम चक्क संचालकांच्या वडिलांच्या वाहन कर्जामध्ये वळती केली. बँकेत झालेल्या बैठकीत यावर काही संचालकांनी आवाजही उठवला. त्यानंतर ही बाब प्रोसिडिंगवरती घेण्यात आली. रिपोर्ट प्राप्त होताच दोषींवरती गुन्हे सुद्धा दाखल केले जातील. जळगावमध्ये 27 लाखांचं बायोडिझेल पोलिसांनी जप्त केलं. अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या 2 टँकरवरती पोलिसांनी कारवाई केली. या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यामध्ये टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिव या ठिकाणी तेरणा नदी पात्रातून आपण पाहतोय एकाच दिवशी 15 पाणबुडी मोटारींची चोरी झालेली आहे आणि त्याच वेळी शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सध्या घेतला जातोय. मुंबई विमानतळावर DRIने 5.5 कोटींचं कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी काँगो देशातील महिलेला अटक झाली आहे. दरम्यान या चौकशीमध्ये महिलेने कोकेनच्या कॅप्सूल गिळल्याचीही कबुली दिली आहे. पुण्यात 76,44,650 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त झालेला आहे. काडेपडळ पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केली. हडपसर सासवड रोडवरील वाडाची वाडी उंडरीतील या कारवाईमध्ये एकाला अटक झाली आहे. पुढील तपास या संदर्भात पोलीस करत आहेत. यानंतर एक मोठी राजकीय बातमी, कारण आता ठाकरे गटाकडून मोठी बातमी समोर येते. पक्षाला लागलेल्या गळतीचा ठाकरे गटानं धसका घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आता फुटारींना शोधण्यासाठी नेते आणि उपनेत्यांचे गुप्तहेर पथक स्थापन केले अशी देखील माहिती मिळते. तर या पथकानं शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्यांची नावं देताच त्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याचं देखील कळतंय. याशिवाय जर आपण बघितलं तर विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातून जोरदार आउटगोईंग सुरू झालेलं आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये कोकणातील 3 माजी आमदार शिंदे गटात गेलेले आहे. 6 खासदार सुद्धा शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट सतर्क असल्याचं देखील सध्या सांगितलं जात आहे. गुप्तहेर पथकाची आता फुटारींवरती नजर असणार हेच एकंदरीत आपण या बातमीच्या माध्यमातून बघतो. पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात 758 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण अशी असेल. येत्या 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये BKC आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या टप्प्याचं आतापर्यंत 93.3% काम पूर्ण झालेलं आहे. मार्च 2025 अखेरपर्यंत प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्यात येईल असं लक्ष्य आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत MK रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलाचं तोडकाम करण्यात येत आहे. हे पूल हटवण्यासाठी आता बहर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही 6 तास वाहतुकीकरता बंद असेल. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 5 पर्यंत निष्कासनाचं काम केलं जाईल. पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पोलादी फलाट मार्चमध्ये खुला केला जाईल. या नव्या फलाटामुळे प्रवाशांना विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येईल. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे. पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये मेट्रो धावणारे. नव्या मेट्रोने पुणे शहरासह उपनगर ग्रामीण भाग जोडले जाणार आहे आणि या प्रकल्पासाठी 5,704 कोटींचा खर्च येईल. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 20% निधी मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना रंगेल. आज दुबईमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी नेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, पण या सामन्यावरती पावसाचं सावट आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिल्याच सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला। न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 320 धावांचा डोंगर रचला आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 47.2 षटकांमध्ये 260 धावा करता आल्या। बातमी महत्त्वाची आहे। अंगणवाडी सेविका भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार आहे। इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा तर 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं हे बंधनकारक आहे। तर सध्या 12वी उत्तीर्ण सेविकांचं प्रशिक्षण सुरू आहे, तर मे 2025 पासून 10वी उत्तीर्ण सेविकांचं प्रशिक्षण सुद्धा सुरू होणार असल्याचं कळतंय। पहिले 4 दिवस सलग प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी बीट निहाय बैठक होणार आहे। 15 दिवसांच्या अंतराने 5 बैठका होतील। अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आणि पुस्तिका वाचूनच उत्तरं लिहावी लागणार आहेत। बालशिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्यास प्रमाणपत्र वितरित केलं जाईल। पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची चिन्ह आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार अशी माहिती आहे। ॲपलने आज आयफोन 16e हे एक नवीन मॉडेल सादर केलंय। आयफोनमध्ये प्रथमच हा ई प्रकार समाविष्ट करण्यात आला। या नवीन मॉडेलमध्ये ॲपलचा पहिला इन हाऊस मॉडेल ॲपल C1 देखील समाविष्ट आहे, तर त्यामध्ये आयफोन 15 प्रो मालिकेसारखे ॲक्शन बटन देखील असणार आहेत। शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचं मुंडकं असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं, तर अभिनेता राहुल सोलापूरकर आणि राहुल गांधी यांच्यावर कालीचरण महाराजांनी निशाणा साधला। बंगळुरूमध्ये ग्राहक न्यायालयानं PVR आणि आयनॉक्सला दणका दिलाय। चित्रपटाची नियोजित वेळ देऊनही अर्धा तास जाहिरात दाखवल्यानं प्रेक्षकांना न्यायालयामध्ये धाव घेतल्या। आमचा वेळ वाया घालवल्याची तक्रार केल्यानं न्यायालयानं दखल घेतली आणि थिएटरला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय। पुण्यातल्या नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला। जीबीएसची लागण झाल्यानं या तरुणाला 25 जानेवारीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। काल संध्याकाळी या तरुणाचा मृत्यू झाला। सांगलीमधल्या एका शेतकऱ्यानं आपल्या नवस्फूर्तीसाठी हा अनोखा प्रकार घडवून आणलेला आहे। आर्थिक यशासाठी नवस फेडण्याच्या उद्देशानं आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांनी तब्बल 125 किलोमीटरचा पायी प्रवास केला। आपल्या सोन्या आणि छब्या या बैलगाडीसोबत बॉडीगार्ड घेऊन देवीचे नवस त्यांनी फेडले। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामास वेग आलाय। रत्नागिरीचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळ्याची पायाभरणी करण्यात आली आहे। शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारण्यात येणार होता। पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण झालं आहे। श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांनी दत्तदर्शन घेतलं। पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि या दरम्यान मंदिराचे पुजारी त्यांनी दत्त महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आशीर्वाद दिलाय। आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। तणनाशक फवारणीमुळे नुकताच झालेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर कंपनी भरून नुकसान भरपाई दिली जाते आहे। तर जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि सटाणा या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई दिली जाते आहे। एकूण 84 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 62 लाख रुपये मिळाले असल्याचं देखील आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे। तर IPL कंपनीच्या तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण कांदा पीक जळून नष्ट झालंय आणि असं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर ही नुकसान भरपाई देण्यात आली आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी विभागाने दखल घेतली आहे, चौकशी सुरू केली आहे। अखेर कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे धनादेश सुद्धा देण्यात आलेले आहेत।
सामचा दणका बघायला मिळाला आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांनाही भरपाई दिली जाते आहे। कांदा उत्पादकांना अखेर कंपनीकडून ही भरपाई दिली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तणनाशकांमुळे कांदा पीक जळून नष्ट झालं आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, आपण पाहतोय आता थेट नुकसान भरपाई दिली जाणार आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती, काय सविस्तर अपडेट? खरं तर मागच्या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या देवळा, सटाणा आणि कळवण तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी एका खासगी कंपन्यांचं तणनाशक खरेदी केलेलं होतं आणि ते तणनाशक फवारल्यानंतर संपूर्ण कांद्याचं पीक जळून नष्ट झालेलं होतं। शेकडो एकर कांदा शेतीचं नुकसान यामध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर साम टीव्हीने ही बातमी लावून धरल्यानंतर कृषी विभागाने त्याची दखल घेतली आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालेली होती आणि अखेर चौकशीनंतर आता त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। जवळपास 82 शेतकऱ्यांना 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई कंपनीकडून देण्यात आलेली आहे। कृषी मंत्र्यांच्या हस्ते त्याचे धनादेश जे आहे ते शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्या शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकाराची अहवाल जो आहे तो अद्यापही येणं बाकी आहे। अगदीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या आहे सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय आता नुकसान भरपाई दिली जाणार आहे। माणिकराव कोकाटे हे देखील त्या दरम्यान उपस्थित होते। तणनाशकांमुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आता ही मदत मिळणार आहे। सामचा दणका यावेळेस बघायला मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि यानंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून देखील असेच अजेंडे लीक होत होते आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये जे फितूर इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे। ते फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करताय असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय। फितुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला, विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील असं देखील वडेट्टीवार म्हणाले। बाळासाहेबांच्या विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला। हिंदुत्वाशी फारकत घेण्याचं काम फितुरांचं आहे, अशा गद्दारांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवला असा टोला विखे पाटलांनी लगावला। अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणे यांनी आता संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। अजेंडा लीकबाबत तर मला माहिती नाही, मात्र उद्धव ठाकरे यांचं लिखित संजय राऊत हेच आहेत आणि त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार आहे असा घणाघात निलेश राणे यांनी यावेळेस राऊतांवर केला आहे। शिंदे सेनेचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। संजय राऊतांना फार गांभीर्यानं घेऊ नये असं केसरकर म्हणाले। मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यावर कारवाई करता येते असं देखील केसरकर म्हणाले। पूर्वी हे निर्णय लीक केले जात होते, मात्र या पुढच्या काळामध्ये गुप्तता पाळली जायची असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। कॅबिनेटचा अजेंडा लीक केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। तर असे कुठलेच मुद्दे लीक झालेले नाहीये, कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारे केलेलं नाही, ही प्रतिक्रिया भोयर यांनी दिली। ठाकरे गटाच्या मातोश्रीवरील बैठका पुढे ढकलण्यात आल्या। 25 फेब्रुवारीला होणारी ठाकरेंच्या आमदारांची बैठक आता 28 फेब्रुवारीला होणार आहे, तर 20 फेब्रुवारीची खासदारांची बैठक 1 मार्चला होईल। पक्षातील पुढील रणनीती संदर्भात उद्धव ठाकरे आमदार आणि खासदारांसोबत संवाद सुद्धा साधणार आहेत। 25 फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण लागू करतील, हा विश्वास आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला। फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी 7 करोड मराठा बांधव सज्ज असल्याचं यावेळी जरांगे म्हणाले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी बसमधून प्रवास केला। मंत्री प्रताप सरनाईक सोलापुरातून धाराशिवकडे एसटीने रवाना झाले। सरनाईकांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। सर्वसामान्य लोकांना चांगल्या एसटीमधून प्रवास करता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले। डान्स बार सुरू करण्यासाठी सरकारने कोणतेच बदल केलेले नाही, तरी देखील आम्ही त्याला विरोध करणारच आहे असा इशारा अंबादास दानवेंनी दिला। नव्याने डान्स बार आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही असंही ते बोलले। प्रयागराजला जाऊनही तुम्ही केलेलं पाप धुतलं जाणार नाही, हा टोला दानवेंनी यावेळेस सरकारला लगावलाय।
भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे. रेड्डींनी आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध केला, त्यामुळे त्यांचं 6 वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. आता निलंबनाची कारवाई मात्र रद्द करण्यात आली आणि त्यांच्यासह 12 जणांचा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांना क्लीन चिट दिली. यावरती खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. पोलीस आयुक्त काय बोलले हे मी बघितलेलं नाहीये, मात्र असं जर कुणी म्हणत असेल तर त्याने स्वतःच्या डोक्याचं चेकअप करावं, अशा शब्दात उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला. डोंबिवलीमधल्या महारेरा फसवणूक प्रकरणात सरकार कुणाला बेघर करणार नाहीये, त्यांना आम्ही क्लस्टरमध्ये घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. क्लस्टरच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आणि स्वस्तात घर मिळणार असा सर्वसामान्यांचा स्वप्न आहे आणि ते देखील पूर्ण होणार, हे देखील शिंदे बोलले आहेत. दिल्लीमध्ये भाजपने लाडक्या बहिणींची मनं जिंकली, कारण दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपने रेखा गुप्तांना संधी दिली. दिल्लीमध्ये कमळ फुललं आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगली. भाजपच्या बैठकीत रेखा गुप्तांची गटनेतेपदी निवड झाली आहे. परवेश शर्मा उपमुख्यमंत्री आणि वीरेंद्र गुप्ता विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली आणि कुंभमेळा दौऱ्यावर जातील. रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर सोमवारी कुंभमेळ्यामध्ये जाऊन ते शाही स्नान करतील. शरद पवारांवर संजय राऊतांनी टीका केली आणि त्यानंतर राऊत आणि शरद पवार पहिल्यांदा एका मंचावर दिसतील. दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहे अशी माहिती आहे. यावेळी दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांची भेट घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. तर इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, त्याबाबत शिरसाटांनी आता या संदर्भात माहिती दिली आहे.